नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महानगरपालिका हद्दीतील तळोजा मजकूर येथील प्राचीन शिवमंदिरजवळ सभागृह बांधण्यासाठी तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या कामासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी आणि पाठपुरावा कामी आला आहे. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेअंतर्गत पनवेल महानगरपालिका हद्दीतील तळोजा मजकूर येथील प्राचीन शिवमंदिरजवळ सभागृह बांधणे आणि परिसर सुशोभीकरण करण्यासाठी 5 कोटी रुपये निधीची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने या विकास कामासाठी 5 कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली असून तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तळोजा मजकूर येथील प्राचीन शिवमंदिर प्रसिद्ध आहे, त्यामुळे या ठिकाणी होणारे विविध कार्यक्रम आणि परिसराचे महत्त्व पाहता या ठिकाणी सभागृहाची आवश्यकता होती. आता ती आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण होणार असून या ठिकाणचे महत्त्व अधिक वाढणार आहे. त्यामुळे हा निधी मंजूर झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. खारघर वसाहतीमध्ये काही दिवसांपूर्वी सोनेरी कोल्हा नागरिकांना दिसला होता. टाकाऊ रसायनांची वाहिनी थेट खाडीत खोल सोडण्यासाठी रोडपाली ते खारघर या पल्ल्यातील खाडी क्षेत्र बुजवले गेले. त्यामुळे अनेक जलचर भुकेमुळे आणि त्यांच्या वास्तव्यामुळे पाण्यातून बाहेर पडले. हा कोल्हा त्यापैकीच होता, असे मत येथील स्थानिकांनी व्यक्त केले. खारघर येथील सेक्टर 16 मध्ये मृतावस्थेमध्ये सोनेरी कोल्हा आढळल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. मृतावस्थेमधील कोल्ह्याचे अवशेष घेऊन त्याचे विच्छेदन पनवेल येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती पनवेलचे परिक्षेत्र वन अधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे यांनी सांगितली. लवकरच मृतावस्थेमधील कोल्ह्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यावर यावर अधिक भाष्य करता येईल, असे हे अधिकारी सोनावणे यांनी सांगितले. कळंबोली येथील KLE कॉलेज ऑफ लॉमध्ये 16 ते 17 मार्च दरम्यान स्पार्कल 5.0 नॅशनल म्यूट कोर्ट कॉम्पिटिशन आणि नॅशनल क्लायंट काउन्सिलिंग कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हजर राहणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरची ही कॉम्पिटिशन आहे. नॅशनल म्यूट कोर्ट कॉम्पिटिशन आणि क्लायंट काउन्सिलिंग कॉम्पिटिशनसाठी संपूर्ण भारतातून 50हून अधिक टीम येणार असल्याची माहिती प्राचार्य दिनकर गीते यांनी दिली. 17 मार्च रोजी म्यूट कॉम्पिटिशन क्लायंट काउन्सिलिंग कॉम्पिटिशन होणार आहे. यावेळी विजेत्यांना पारितोषिक आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश प्रसन्न बर्ळे, मुंबई हायकोर्टचे न्यायाधीश नितीन आर बोरकर, कुलपती प्रोफेसर व्यंकटराव, मुंबई हायकोर्टचे माजी न्यायाधीश AK मेनन, KLE सोसायटीचे चेअरमॅन प्रभाकर कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर दिनकर गीते यांनी दिली. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगुकाना ठाकूर कॉलेजमधील पदवी आणि पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन उद्या सकाळी 10:30 वाजता कॉलेजच्या प्रांगणात करण्यात आले आहे. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च शिक्षण कोकण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉक्टर विजय नारखेडे उपस्थित राहणार आहेत. या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यामध्ये पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र तसेच विद्यावाचस्पती प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरवण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमॅन YT देशमुख, संस्थेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, सचिव डॉक्टर ST कडते आणि संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे. देशातील वंचित आणि मागास वर्गातील जनतेच्या जीवनातील आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने PM सूरज पोर्टलचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या अनुषंगाने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते नमस्ते योजनेअंतर्गत सफाई कामगारांना PPE किटचे तसेच वंचित घटकातील लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले.
PM सूरजच्या माध्यमातून वंचित आणि मागास वर्ग घटकांसाठी आर्थिक सहाय्यता तसेच उद्योगांसाठीचे कर्ज सहज उपलब्ध होणार असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, सरकारने 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. देशातील सफाई कामगारांना PPE किट आणि आयुष्मान भारत कार्ड देण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित नवीन प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. जे प्रकल्प येऊ घातले आहेत त्यांच्या भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांशी बोलणी सुरू आहे. हे 3 प्रकल्प मिळून 64,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला दिला जाईल असे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण उदय सामंत यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. वडखळ डोलवी येथे JSW कंपनीचे 22,000 कोटींचा विस्तारित प्रकल्प येत आहे. त्यासाठी जमिनीची मोजणी नुकतीच झाली. तेथे शेतकऱ्यांना योग्य तो दर जमिनीला देण्यात येईल. अलिबागच्या शहापूर परिसरात 22,000 कोटींच्या सिनारमस प्रकल्पासाठी 365 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून तेथे देखील काम बऱ्यापैकी सुरू झाले आहे. एप्रिल एशिया नावाची जी कंपनी येत आहे तिचा 20,000 कोटींचा प्रकल्प आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांशी वाटाघाटी सुरू आहेत. त्यात 8 ते 15 दिवसात वाटाघाटी पूर्ण होतील असे उदय सामंत यांनी सांगितले. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी 15 दिवस राबवलेल्या विशेष मोहिमेत हजारो कारवाई करण्यात आल्या. विशेष म्हणजे यामध्ये विना हेल्मेट फॅन्सी गाडी क्रमांक पाटी आणि गाडीच्या काचांना लावण्यात येणाऱ्या बेकायदा काळ्या फिल्म्सवर कारवाई करण्यात आली. नवी मुंबईतील 16 वाहतूक बीट पोलीस ठाण्यांतर्गत 27 फेब्रुवारी ते 12 मार्च दरम्यान वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. त्यात विना हेल्मेट फॅन्सी क्रमांक पाटी आणि काळ्या फिल्म लावणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या गाडीच्या काचांना सुरक्षा कारणास्तव काळी फिल्म लावण्यात येते. त्यामुळे गाडीत कोण आहे, कुठे बसले आहे हे बाहेरून दिसत नाही. मात्र गल्लीतील छोटे मोठे पुढारी गुंड आणि पुढारीपणा मिरवणारी मंडळीही आपल्या गाडींच्या काचांना काळी फिल्म लावतात. अशा लोकांच्या गाड्यांवर कारवाई करत काळी फिल्म काढण्यात आल्या. अशा प्रकारे गेल्या 15 दिवसात 256 गाड्यांवर कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांना पडणाऱ्या शंकेचे समाधान त्यांनी शोधले पाहिजे असा सल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी बाल आनंद मेळाव्यावेळी विद्यार्थ्यांना दिला. तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतरण लवकरात लवकर करण्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले. पनवेल पंचायत समिती शिक्षण विभाग कळंबोली केंद्राच्या वतीने बाळ आनंद मेळावा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला. रायगड जिल्हा परिषदेच्या आसुळगाव येथील शाळेत झालेल्या या मेळाव्यात रायगड जिल्हा परिषदेच्या कळंबोली, खारघर, कोपरा, मुरबी, फणसवाडी, बेलपाडा, धामोळे, आसुदगाव, वळवली, टेंभोडे, सागाचीवाडी, नेवाळीला या शाळांनी सहभाग घेतला होता. 12 शाळा सहभागी झाल्या होत्या. या सोहळ्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक इतिहासावर आधारित लोकगीते सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. दरम्यान या कार्यक्रमानिमित्त कळंबोली केंद्राच्या वतीने काव्य गायन आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील रांगोळी स्पर्धेत प्रीती गावंडे हिने प्रथम, शशिकला भगत हिने द्वितीय आणि वाशीकर मॅडम यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच काव्य गायन स्पर्धेत सुशील वाघमारे यांनी प्रथम, राजश्री मेहतर यांनी द्वितीय तर भालचंद्र पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, समीर ठाकूर, माजी नगरसेविका चंद्रकला शेळके, भाजप नेते शशिकांत शेळके, गट शिक्षण अधिकारी श्री मोहिते, विनोद जोशी, कोकण साहित्य मंडळाच्या माजी अध्यक्षा संध्या दिवेकर, केंद्र प्रमुख सचिन पाटील, विनोद जोशी, युवा कार्यकर्ते संजोत शेळके, गणेश गायकवाड, खारघर शाळेचे प्रमोद वाघमोडे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका हद्दीतील मौजे, बीड, तळोजे मजकूर, चाळ, नागझरी, आडिवली, धानसर आणि करवले या गावातील गावठाण क्षेत्रातील मालमत्ता पत्रकाचे वाटप मंगळवारी तळोजे मजकूर येथील शिवमंदिरामध्ये पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 30 गावे समाविष्ट झाली असून यातील MMRDAच्या 11 गावांचे आणि सिडकोकडील 13 गावे असे एकूण
24 गावांच्या गावठाणातील मालमत्तांचे मालमत्ता पत्रक करण्याबाबतच्या सूचना भूमिलेख अभिलेख विभागाकडून महापालिकेस आल्या होत्या। यापैकी 7 गावांच्या मालमत्तांची मोजणी पूर्ण करून एकूण 725 मालमत्ता पत्रक तयार करण्यात आले आहेत। या मालमत्ता पत्रकांचे वाटपाच्या कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आयुक्त गणेश देशमुख, भूमी अभिलेख कोकण प्रदेश उपसंचालक जयंत निकम, जिल्हा अधीक्षक सचिन इंगळे, पनवेल महानगरपालिका नगररचना उपसंचालक ज्योती कवाडे, उपअधीक्षक प्रदीप जगताप, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह माजी नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील स्क्वेअर फूटवरती जमिनीच्या किमती गेलेल्या आहेत, अशा वेळी मालमत्ता धारकांना स्वतःच्या मालमत्ताचे मालमत्ता पत्रक असणे महत्त्वाचे आहे। अशावेळी महापालिकेने दिलेले मालमत्ता पत्रकाधारकांसाठी मोठी सनद आहे। मला खात्री आहे येत्या काळात उरलेल्या गावातील घरमालक देखील मालमत्ता पत्रकांसाठी मागणी करतील आणि पालिका त्यांना मालमत्ता पत्रक देईल असे सांगितले।